इष्टदैवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये वागेश्वरी म्युनिसिपल वसाहत वागेश्वरी रहिवासी संघ सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्री देव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलवारी भजनांचा जमकी सामना आयोजित करून आम्हा दोन गोवाना मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लिंगडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या सोबत सन्माननीय बुवा गुंडू सावंत गाव त्यांचा वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी वागेश्वरी म्युनिसिपल वसाहत वागेश्वरी रहिवासी संघ यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल या संघाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेबाजी उपळे त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय सुरेंद्र मुकुंद माने त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय जयवंत आबा पाणसकर आणि सर्व पदाधिकारी रहिवासी सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा भगवानवादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे परममित्र सन्माननीय पंडितजी कोकाटे बुवा त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय चंद्रकांत रासम त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश राऊत बुवा दिनेशजी दळवी बुवा दिनेशजी गुरव बुवा माझे परममित्र अनिल मुंबईकर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क केला ते सन्माननीय मंगेशजी गोसावी त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय सुहासजी चव्हाण राजेशजी धुमाळ सुरज परब आणि स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे परममित्र गणेश आंबेडकर सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होतो. भगवानची ग्रामदेवता आई सातेरी देवीला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्या आपल्या जमलेल्या बैलाबरोबर सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो. तुझ सूर गावा तुझ एकता तुझ सूर गावा तुझ
नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो दीननाथ नमो दीनबंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो मायनामा कृपाळा कृपाळा नमो मायवाला कृपाला नमो मायनामा कृपाळा कृपाळा नमो मायवाला कुंडली गौरला अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लावली आहे. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. एक जोरदार त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकीना. भजन आपण किती सुंदर केलं आणि आपल्या मुखातून आपण जर गरळ ओकत असू तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. माझ्या सोबत जी बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजन ठीक आहे म्हणजे इतर बुवा भजन करतात त्या पद्धतीचं भजन आहे. सो कॉल्ड स्वयंघोषित अध्यात्माची भाषा. स्वतःच असं ठरवलेलं आहे की मी मोठा भाष्य आहे. बाकी भजन जरी कमी असलं तरी दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस. दोस्ती कोणासोबत करावी तर त्यासाठी गुंडूबुवा अतिशय योग्य व्यक्ती आहे. एक लक्षात घ्या, सुरुवातीला मायबाप भजनी श्रोतेजन, सुरुवातीला लोकेबुवा बद्दल एवढं बोलावं लागतं म्हणजेच लोकेबुवा काहीतरी दम हा लक्षात ठेवा. नाहीतर माका बोलाची खायच्या बुवाची तेवढी हिंमत होत नाही. मागच्या पुढच्या बारीचं व्हायचो तरी राग येऊन होय परेल मध्ये काढायचो, मुंबईमध्ये काढायचो आणि मुंबई वासियांना दाखवायचो लोक कसं फोटो हा. अरे पण लोक फोटो ठरवून तुझी प्रतिष्ठा वाढणार आहे काय सांगणार. माझा म्हणणं आहे का मी आता 9 मात्रापासून परशुराम बुवांचा मी आज 35 वर्ष राहतोय असं म्हणणं. मी परशुराम बुवांचा वारसदार असो. जसे माझे हजारो शिष्य
किंवा इतर आमचे जे असतात हरियाण बुवा असतील, शिरसेकर बुवा असतील, कासले बुवा, त्यांच्यातलं मी काहीतरी एक असेल. मी नवमात्रापासून आता नोटेशन आहे तुमच्या समोर सादर करतोय. ह्याच्यात जर हिम्मत असत ना, हिम्मत गुंडू सावंत म्हणून नाव जो लावता त्यांनी या माझ्या बरोबर मागसून म्हणायचा. फक्त आजची बिलागी मी ठेवून जाईल. फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन बोलण्या पलीकडे आणि गजराच्या माध्यमातून शिव्या घालण्या पलीकडे तो काय दुसरं देऊ शकत नाही. आता गजरात तो तुझी लायकी नाही, तू नालायक असस, तू कर्मदरिद्री असस, तू घमेंडखोर असस. अरे तू काय असतो बघ ना पहिलो. राम समजायला सोपा होता, तू कसा होतास तो सांग. राम कसं समजा सोपं होतं तो सांग ना. राम एक वचनी होते. वचन दिलेल्या प्रभू रामचंद्राने कधी मोडलं नाही. राम एक बाणी होते. शक्यतो युद्ध रामाने बाणानेच केलं. आणि राम एक पत्नी होते. यांनी सांगायचा आपल्या पत्नीची एक निष्ठा काय. त्याच्यामुळे त्या विषयात तू बोलाच नको. अरे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसता तू आज जायच्या तरी मागचं पुढचं घराकडे काही शेजाऱ्याबरोबर भानगड झाली आणि आज तो लोके बोवर तू राग काढायचो. असले धंदे सोड. तू जर 7 पटीने बोललं ना तर तुका हय मी पुराच सरवतलंय, लक्षात ठेव. नुसती शायनिंग मारायची, बाकीचे बुवा जॅकेट घालतात, सदरे घालतात. अरे भजनाला त्यांचा तेवढा तुझ्याकडे काय का सांग ना. भजनाच्या नावात संपूर्ण महाराष्ट्रात शून्य असलेलं बुवा म्हणजे गुंडू सावंत. आणि असाच भजनाच्या नावानं तर माझ्या बरोबर नोटेशन म्हणायची. सामनो भजनाचा आला मग भजनाच्या माध्यमातून बोल ना. काय सांगतात लोके गर्व झालो, तुका थोडं गर्व झालो. तुका हायचा वाईट बोला घेता तेतोच गर्व आला. अरे आज पूर्ण महाराष्ट्रात भजनाचं सत्यानाश जर कुणी केला नसत तर गुंडू सावंतने केले, लक्षात ठेवा. मला आज बोलायचा जास्त नाही होता, पण तू जर त्या लेवलला जर सुरुवातीत बोलत असशील तर माझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करू नको. आज 25-26 वर्ष भजनाच्या माध्यमातून पुढे आम्ही आलेले बुवा आहोत. तुझ्यासारखे पेपारी आणि तुताऱ्या वाजून नाही लोकांची वाहवा मिळवली. तुझ्यात गट्स असले ना तर तू बोल. फक्त गाडी काय घालत असते आधीच सांगितलंय. आता ह्याच्या पलीकडे त्याच्याकडे गाडी नाही. कर्मदरिद्री, लायकी नाही, नालायक आणि काय ते गोष्टी नसते, कर्मचांडाळ. काय बुवा तुझ्याकडून ही सुरुवातीक तरी अपेक्षा. आणि सुरुवातीक एवढा बोलतोस तेव्हा समजायला जायचं ह्यो राग मागतो का कधीचो तरी. प्रत्येक वेळा कांड पावते. तो होय मुंबई गेलो आज माका कांड पाव, आज कांड पावशी परत कधीतरी गावतलंच ना. तुका ठेवतो नाही मी शिल्लक. आणि आता मोबाईल शिस्त पाळावी लागेल. हे तो काय मी देणेकारी. अरे माझा परफॉर्मन्स मी करणार ना, तुझा तू कर. आमने सामनेची बारी आहे. कोणी सांगितलं मोबाईल हातामध्ये घेऊ नकोस. हाय कुठे नियमात सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळाने नियम घालून दिलेला आहे का. तू नको ठरवू मी काय करायचं ते, आणि मी ठरवणार नाही तू काय करायचं ते. तुझा परफॉर्मन्स तू कर, माझा मी करणार. पण शेवटपर्यंत सांगतो मुखातून शिवी येणार नाही. ज्या दिवशी शिवी येईल त्या दिवशी एक क्षेत्र या ठिकाणी थांबवणार. अरे भजनाचा लवलेश नसलेला बुवा एवढा सुरुवातीला बोलू शकतो तर आपण का बोलू नये सांगा ना तुम्ही. लवलेश नाही. माका सांगता परशुराम बुवांचा चोरून आणतो. तू सुरुवातीची म्युझिक कोणची मारलंस ती सांग. माझी चोरलंस ना. मग ही 25-30 वर्षात तुझ्याकडे होती काय. आणि आम्ही निदान बुवा परशुराम सुतार बुवांचे वारसदार. तू आयुष्यभर दुसऱ्यातच सगळा काय दिलं, तुझा स्वतःचा काय तर दाखव. बोलायला लावू नको जास्त. नको ते विषय भरकटत जातात. मग नोटेशन घेतोय आपण भजनाच्या माध्यमातून 100% मनोरंजन आणि प्रबोधन. ज्या बुवाला नोटेशन पूर्वी प्रतिष्ठापना झाल्यानंतर जे गाणं आलं मार्केटमध्ये बघा, विषय घेण्यासारखा. तुम्ही सुज्ञ भजनी श्रोते आहात. 2-3 वर्षापूर्वी हे गाणं होतं कुठे. मग ते नोटेशन पूर्वी गाणं घ्यावं लागतं. मग नोटेशन नक्की कोणाचं म्हणतात किंवा त्या रागातला होता काय सांग. अरे थूक लावचे धंदे. आता कसं वाटतंय. आता गाडी ठरवलेले ते घाला, सोडू नको. या ठिकाणी संजय लोके यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. बोलू दे त्याला. पण बुवा एक लक्षात ठेवा, इथे नामवंत भजनी बुवा आहेत, कोकाटे बुवांसारखे नामवंत बुवा आहेत. बोल विश्व बघा तुम्ही आता काय करतो
भजनाचो माझा भगिनीनं तुमका सांगतोय भजनाचो ऑर्केस्ट्रा जर कोणी सिंधुदुर्गात केला नसत तर हे नाही फक्त शायनिंग मारायची जॅकेटा घालायची फक्त तुमका सुरुवातीला वाटला असा जो 25-30 मात्राचा नोटेशन म्हणतो काय नाही थूक लावची धंदे 200 रुपयांचं बक्षीस आहे एक जण मला जास्त त्याच्याकडून अपेक्षा नाही आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना जे ना अलंकार देतो सारे रे ग हे फक्त त्यांनी सगळे मागा मारून दाखवायचे तरी मी त्यांना मानतोय मग हे का तुला काय म्हणायचो आम्ही सांगा ना मग नुसतं बडबडा करता म्हणून तो आमका बोलतो या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथजी चव्हाण भाऊ उपस्थित आहेत मनापासून त्यांना धन्यवाद देतो स्वागत करतो Thank you.
Thank you.